असाच भ्रष्टाचार जपानमध्ये 3 दिवसापूर्वी उघडकीस आला। जपानच्या पंतप्रधान काशिदाने 8 मंत्र्यांना काढून टाकलं। हे इलेक्टोरल बॉन्ड्स जे तुम्ही ऐकताय ते आहेत काय? मैं तुम्हें काम दूंगा, तुम मुझे दाम देना। कामाच्या बदल्यात दाम। राजन विचारांना माहिती आहे, विचारे साहेब आपल्या त्या बोरिवलीच्या इथनं एक त्या ठाण्याच्या इथनं एक बोरिवलीला रस्ता जातो, तो दिलाय मेगा इंजिनिअरिंग नावाच्या कंपनीला 14,446 कोटी रुपयाचा। मेगा इंजिनिअरिंगला दुसरं एक काम दिलं, समृद्धी एक्सप्रेस मध्ये 15,565 कोटी रुपयाचं एक ब्रिज बांधला त्याच मेगा इंजिनिअरिंगने। तो ब्रिज पडला, एक माणूस मेला। आणि आमचे ते अजित पवारांनी 2 तारखेला पत्रकार परिषद घेऊन सांगितली, 1 तारीख का 2 तारीख, 2 तारखेला शपथविधी झाला वाटतं, 1 तारखेला सांगितलं की यांच्या एवढं भ्रष्ट सरकार कोणी नाही, हा ब्रिज पडलाच कसा। आणि दुसऱ्या दिवशी त्याच ब्रिजवरनं ते बीजेपीत सामील झाले। इतका मोठा भ्रष्टाचार भारताच्या पाठीवरती, जेवढे काय भ्रष्टाचार झाले, 2G स्कॅम हा भ्रष्टाचार नव्हताच, कॉमनवेल्थ गेम्स हा भ्रष्टाचार नव्हताच, पण हे सगळे भ्रष्टाचाराचे जर पैसे एकत्र केले तरी देखील इलेक्टोरल बॉन्ड्स मध्ये कमवलेले पैसे तुम्ही मॅच करू शकत नाही। आज बीजेपीच्या खात्यामध्ये अधिकृतरित्या 4,500 कोटी रुपये पडले, 4,500 कोटी। राजन ते रेमंड शाही ते ऑफिस बांधतात, बघितलं की केवढं मोठं बांधतात। भारतातल्या प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यामध्ये बीजेपी ऑफिस बांधते, प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यामध्ये। आणि ऑफिस म्हणजे त्यांचं कॉर्पोरेट असतं सगळं, ते असं काही साधं कार्यकर्त्यांचं वगैरे हे नाही। म्हणजे जे 70 वर्षात काँग्रेसला जमलं नाही, यांनी 10 वर्षात करून दाखवलं।